वेलकम टू आवर चॅनल। आज आपण बघणार आहोत बटाटा आणि स्वीटकॉर्न यांचं पॅटीस। त्याच्यासाठी एक साधारण 5-6 बटाटे मध्यम आकाराचे घेतलेले आहेत, त्याला शिजवून आणि खिसून घेतलेले आहेत। स्वीटकॉर्न एक वाटीभर शिजवून मीठ टाकून घेतलेला आहे आणि हा मिरचीचा जो गोळ आहे त्याच्यामध्ये मी थोडासा पुदिना, लिंबू आणि साखर ऑलरेडी टाकलेला आहे। त्याच्यासाठी लागणार अजून आपल्याला साखर चवीपुरती, त्याच्यानंतर मीठ, तेल, जाड किंवा बारीक रवा आणि लिंबूचा रस। बटाटे जे आपण शिजवून घेतलेले आहेत बारीक करून, त्याच्यामध्ये हे स्वीटकॉर्न, मिरचीचा गोळा, चवीपुरते मीठ, चवीपुरती साखर आणि थोडा लिंबूचा रस, हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं। आता लिंबूचा रस टाकला आहे, त्याच्यामुळे चाट मसाल्याची आवश्यकता असेल तरच टाकायचं, नाहीतर काही गरज नाही। आता बदामाचा शेप करण्यासाठी असा गोल आधी राऊंड करून घ्यायचा त्याचा, मग चमच्याने याला मध्ये तिरकं करून असं दोन्ही बाजूला असे करून घ्यायचं, चपट करून घ्यायचं याला आणि खालून असा शेप द्यायचा। अशाप्रमाणे आपण आता तयार करून घेऊ सगळे। तर आपण तवा तापत ठेवलेला आहे, त्याच्यावर थोडं थोडं तेल टाकायचं। आपण डीप फ्राय नाही करणार आहोत, शॅलो फ्राय करणार आहोत। आता आपण इथे जो रवा घेतलेला आहे, या रव्यामध्ये याला घोळून घ्यायचं आणि ते ठेवायचं। असं प्रत्येकाला करून घेऊ आपण। आता रव्याच्या ऐवजी तुम्ही ब्रेड क्रम्ब सुद्धा इथे वापरू शकता। आणि स्वीटकॉर्न यांचे पॅटीस तयार। नक्की ट्राय करा।